नमस्कार, मी प्रियांका पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनल. किचनमध्ये रोज आपण कितीतरी अशा गोष्टी करतो, पण त्याच गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या तर आपलं काम किती सोपं होईल. यात कधी कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं, कधी लिंबातून रसच निघत नाही, कधी गाजर सुकलेलं असतं, अंड खराब झालेलं असतं, आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी सहज फेकूनही देतो. पण या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी एक स्मार्ट सोल्युशन आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत असंच काही हॅक्स शेअर करणार आहे. यातील काही हॅक्स आपला वेळ वाचवतील आणि अन्नाची नासाडी होण्यापासून मदत करतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय माहित, ह्यातला एखादा हॅक तुमच्या रोजच्या कामासाठी यूज होऊ शकतो आणि त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदाही करू शकतो. चला तर बघूया की हे हॅक्स कोणते आहेत. कढीपत्ता हा आपल्या स्वयंपाकात नेहमी वापरला जातो. त्यामध्ये फायबर, काही जीवनसत्वे, खनिजे आणि वनस्पती अँटीऑक्सिडंट कंपाऊंड्स असतात. हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेलच. पण आपण अनेकदा काय करतो? कढीपत्ता डायरेक्ट फोडणीत टाकतो आणि लहान मुलं जेवताना तो ताटाच्या शेजारी काढून ठेवतात. म्हणून कढीपत्ता फक्त फोडणीमध्ये टाकण्याऐवजी तो आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न केला तर? तुम्ही जेव्हा भाजीसाठी, आमटीसाठी किंवा चटणीसाठी वाटण मसाला तयार कराल, त्यावेळी त्यामध्ये स्वच्छ धुतलेला कढीपत्ता नक्की घाला आणि तो इतर पदार्थांसोबत बारीक करून घ्या. यामुळे काय होईल? कढीपत्ता वेगळा काढण्याची गरज पडणार नाही आणि त्यातील जी पोषक घटक आहारात घेणं सोपं जाईल. विशेषतः मुलं कढीपत्ता ताटातून बाजूला काढत असतील तर ही पद्धत नक्कीच ट्राय करा. ह्यामुळे मुलांनाही कढीपत्त्याचे सगळे जीवनसत्व आणि पोषक घटक आहारातून मिळतील. तुमच्यासोबतही असंच होतं का? कांदा चिरताना डोळ्यातून नाकातून पाण्याच्या धारा लागतात? चला तर मग हा एक सोपा हॅक सांगते. ज्यावेळी तुम्ही कांदा चिरायला घेणार त्यावेळी एका बाउलमध्ये थंडगार असे फ्रीजमधले किंवा माठातले पाणी घ्या. कांद्याचे 2 भाग करा आणि कांदा 5 ते 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवून द्या. कांदा कापताना त्याच्या पेशी फुटतात आणि त्यातून काही रसायने बाहेर पडतात. त्यातून एक उडून जाणारा इरिटंट तयार होतो, जो डोळ्यापर्यंत पोहोचल्यावर डोळ्यांना जळजळ होते आणि जळजळ कमी करण्यासाठीच डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. म्हणूनच कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं. पाणी जळजळ आणि पाणी येणं कमी करण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही घरी नक्की करून पहा. खूप वेळा आपल्या घरात ठेवलेलं अंड ताजं आहे, जुनं आहे की खराब झालेलं आहे हे आपल्याला माहीतच नसतं. त्याच्यासाठी एक सोपी पद्धत सांगते. एका पातेल्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये अंड अलगद खाली सोडा. अंड जर का तळाशी जाऊन खाली आडवं झालं तर समजायचं ते अंड जुनं आहे, आणि जर ते अंड उभं राहिलं तर समजायचं की ते अंड ताजं आहे. आणि जर का अंड वरती फ्लोट करायला लागलं तर समजून जायचं ते अंड फेकून द्यायची गरज आहे, एक्सपायर झालेलं आहे, खराब झालेलं आहे, ते आपण वापरू शकत नाही. आहे की नाही अंड चेक करायची सोपी पद्धत? नेक्स्ट टाइम अंड यूज करण्यापूर्वी ही एक छोटीशी ट्रिक नक्की ट्राय करून बघा. खूप वेळेला आपल्याकडून असे होते की लिंबू कोरडे झाले आहे, सुकले आहे, आता त्यातून रसच निघणार नाही असे समजून आपण लिंबू फेकून देतो. पण आता तसे करू नका. हा उपाय नक्की करून बघा. एका पातेल्यामध्ये पाणी गरम किंवा कोमट करून घ्या आणि त्यामध्ये लिंबू 1 तासासाठी ठेवून द्या आणि त्यानंतर मॅजिक बघा. 1 तासानंतर लिंबू बाहेर काढा आणि तुम्हाला लगेचच फरक जाणवेल. तुलनेने ते लिंबू थोडेफार नरम झालेले असते. लिंबू थोडा वेळ रोल करा. गरम पाण्याची उब आणि रोल केल्यामुळे लिंबाचा गर थोडा मोकळा होतो, सैल होतो. त्यामुळे त्यातून रस काढणं पहिल्याच्या तुलनेत अगदी सोपं होऊन जातं. म्हणून पुढच्या वेळी कडक लिंबू समजून त्याला फेकून देऊ नका. आधी हा छोटासा उपाय घरी नक्की करून बघा आणि त्याची जी कडक सालं आहेत ती सुद्धा आपण यूज करू शकतो. बहुतेक वेळा आपण कांदे आणि बटाटे हे एकाच बास्केटमध्ये ऍड करतो. पण तुम्हाला माहित आहे का की कांद्यामधून निघणारा इथिलीन वायू बटाट्यामध्ये मोड येण्याच्या प्रक्रियेला जास्त वेग देतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हाही बटाटे घेऊन याल
तेव्हा ते बटाटे, म्हणून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बटाटे आणाल तेव्हा ते बटाटे कांद्यापासून दूर ठेवा. बटाटे हे नेहमी थंड, कोरड्या आणि अंधारी जागी ठेवावेत. त्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईन वाढते आणि त्याला मोड येत नाही. आणि अजून एक महत्वाचे, बटाटे प्लास्टिकच्या पिशवीत देखील कधी सुद्धा ठेवू नये. त्याने देखील ते लवकर खराब होतात किंवा नासतात. भरपूर जणांच्या घरी लसूण हा गावावरून आलेला असतो किंवा बाजारात स्वस्त आहे म्हणून खूप जास्त आणून ठेवला जातो. पण पावसाळ्यामध्ये काय होते, पावसाळ्यामध्ये मॉइश्चर पिकअप होऊन हा लसूण खराब व्हायला लागतो. म्हणून हा एक छोटासा हॅक. लसूण मार्केटमधून आणल्यानंतर तो एखाद्या बास्केटमध्ये ठेवण्यापूर्वी त्याच्या खाली एक पेपर टाका आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती लसूण स्टोर करा. लसूण स्टोर करत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि एक छोटा कोरडा टी बॅग किंवा सुकलेली चहापत्ती त्यामध्ये टाका. त्याच्यामुळे काय होईल, अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लसूण पूर्णपणे बंद ओलसर डब्यात कधीच ठेवू नका. त्याला हवा खेळती राहणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारे योग्य पद्धतीने लसूण आपण साठवल्यास लवकर मऊ पडण्यापासून आणि खराब होण्यापासून वाचवण्यास मदत मिळू शकते. म्हणून पुढच्या वेळी लसूण साठवताना हा एक छोटासा उपाय तुम्ही घरी करून बघा. फ्रीजमध्ये ठेवलेला गाजर काही दिवसांनी सुकलेलं, नरम किंवा थोडं सुरकुतलेलं दिसत असेल, अशा वेळी ते लगेच फेकून देऊ नका. सगळ्यात आधी गाजर नीट बघा. त्याच्यावर बुरशी आली आहे का, खराब वास येत आहे का, किंवा ते कुजलेलं तर नाही ना. कुजलं असेल तर ते वापरू नका. पण फक्त सुकलेलं दिसत असेल तर ते फेकू नका. सुकलेलं गाजर पुन्हा फ्रेश करण्याचा हा एक सोपा उपाय करून बघ. त्याची सालं काढून घ्या. त्याचे पुढचे मागचे देठ काढा, स्वच्छ धुवा. त्यानंतर हे साल काढलेलं गाजर आपल्याला एका कंटेनर मध्ये ठेवून द्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये गाजर पाण्यामध्ये बुडेल इतके पाणी ओतून ठेवायचे आहे आणि त्याला पॅक करून ते फ्रीज मध्ये ठेवून द्या. त्याने काय होईल, गाजर पाणी शोषून घेण्यास मदत होते. त्यामुळे ते पुन्हा थोडं टवटवीत आणि कुरकुरीत वाटू शकतं. नंतर गाजर पाण्यातून काढून स्वच्छ धुवा, पुसून घ्या आणि नेहमीप्रमाणे वापरा. आणि हो, ही ट्रिक तुम्ही बाजारातून आणलेल्या गाजरासोबतही करू शकता. त्यामुळे गाजराची शेल्फ लाईफ वाढते. नेक्स्ट टाइम गाजर असंच सुकलेलं दिसलं तर फेकण्याआधी हा छोटासा उपाय तुम्ही घरी नक्की करून बघा. तर हे होते आजचे काही सोपे आणि उपयोगी हॅक. मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही ह्यामधला कोणता हॅक घरी यूज करता आणि हो, तुमच्याकडे असेच काही जर हॅक्स असेल तर मला नक्की सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते शेअर करेन. असेच रोजच्या गरजेच्या वस्तू आणि हॅक्स जाणून घेण्यासाठी प्रियांका सखी कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये.